मोपा येथे फॉर्म्युला 4 रेसचं यशस्वी आयोजन झालं। वेगाचा आवाज घुमला, इंजिनांचा गडगडाट झाला, पण या सगळ्या जल्लोषात गोवेकरांना नेमकी कोणती जागा दिली गेली हा प्रश्न मात्र अधिक मोठा ठरतो आहे। रेसचं आयोजन करणाऱ्या कंपनीने गोव्यातील मीडियाला आमंत्रण दिलं हे खरं, पण त्या आमंत्रणामागची व्यवस्था पाहिली तर चित्र वेगळंच दिसतं। स्थानिक मीडियाला अशा ठिकाणी बसवण्यात आलं की रेस नीट दिसणं तर दूरच, वातावरणाचाही अंदाज येणं कठीण झालं। मग असा प्रश्न उपस्थित होतो, जर दाखवायचंच नव्हतं तर बोलवायचं तरी कशासाठी? दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय मीडियासाठी व्हीआयपी सुविधा, उत्तम दृश्य, खास व्यवस्था हा भेद स्पष्टपणे जाणवला। ज्यांनी इव्हेंट पूर्वी प्रमोशनल बातम्या केल्या, कव्हरेज दिलं, त्यांच्याच मानाचा असा अवमान का? त्याचा तरी थोडाफार मान राखायचा ना। हा केवळ व्यवस्थेचा प्रश्न नाही, तर गोव्यातील स्थानिक माध्यमाविषयीचा दृष्टिकोन दर्शवणारा मुद्दा आहे। दरम्यान या रेससाठी गोवा सरकारकडून सुमारे 58 लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती आहे। हा पैसा कोणाचा? अर्थातच गोवेकरांचा। मग त्यातून स्थानिकांना, स्थानिक मीडियाला सन्मानजनक सुविधा का मिळू नयेत? जर सर्व व्यवस्था खाजगी कंपनीकडून होत असेल, तर सरकारी निधीचा उपयोग नेमका कुठे आणि कशासाठी आणि का केला गेला? काही जणांनी या रेसमुळे पर्यटन वाढेल, विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती, पण पहिल्याच दिवशी स्थानिकांना दुय्यम स्नान दिलं गेलं। तर तो विकास कोणासाठी? गोवेकरांसाठी की बाहेरून आलेल्यांसाठी? ह्या आयोजनावरून गोवेकरांची, या बाहेरून आलेल्यांच्या मनात गोवेकरांना किती किंमत आहे हे जाणवते। त्यांनी एका वाटेने गोवेकरांना त्यांची जागाच म्हणे दाखवून दिली आहे, आणि सरकार डोळे बंद करून आहे, कारण त्यांच्या विरोधात बोलण्याची काही हिंमतच नाही। कशी असणार? ती बाळगावी लागते, याचा पैशापुढे सर्वांनाच विसर पडला आहे। आता गोव्यातील मीडियाची पण या सरकारासाठी मोठी गरज उरलेली नाही, कारण पैशाच्या जोरावर जर कव्हरेज मिळत असेल तर विषय संपला ही चुकीची मानसिकता झाल्याचे आता दिसून आले आहे। लोकप्रतिनिधींनाही योग्य सन्मान आणि जागा मिळाली का याबाबतही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। मात्र अशा मोठ्या कार्यक्रमांनंतर सामाजिकरित्या कुणीही नाराजी व्यक्त करत नाही, हेही तितकंच खरं आहे। कारण बोललं तर स्वतःचीच लाज करून घेण्यासारखं आहे, त्यापेक्षा गप्प बसलेलंच बरं अशी परिस्थिती आहे। त्यांना तसंही काहीच मिळालं नाही तरी आता चांगलंच झालं म्हणून सांगतील, कारण गोवेकरांना लाज मोठी, आणि प्रतिनिधी गेले होते की नाही हा देखील प्रश्न आहे। रेसमुळे मोपाचा विकास होणार असल्याचं बोललं जात होतं, पण हा विकास नेमका कुणाचा आणि कुणासाठी याचा प्रामाणिक आढावा घेण्याची वेळ आता आली आहे। वेगाच्या या गजरात गोवेकरांचा आवाज हरवू नये एवढीच अपेक्षा।